आयपीओ काय असते? आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून करोडो रुपये कसे बनवायचे आणि आयपीओ मध्ये कुठून इन्व्हेस्टमेंट करता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग ब्रेन्स आमचं फ्री टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस मध्ये इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फॉरेक्स मध्ये डेली फ्री रिकमेंडेशन हवे असेल तर व्हिडिओला 2 मिनिटांसाठी पॉज करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकने टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो, आयपीओ काय असते ते जाणून घेऊया. आयपीओचा पूर्ण अर्थ इनिशियल पब्लिक ऑफरिंग असा आहे. शेअर मार्केटवरील व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की कोणतीही कंपनी शेअर मार्केटद्वारे आपला पार्टला म्हणजे शेअर्सला सेल करून पैसा गोळा करू शकते. मित्रांनो, जेव्हा एखादी कंपनी फर्स्ट टाइम पब्लिक मध्ये आपले शेअर सेल करते तेव्हा या प्रोसेसला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो. कंपन्या पुष्कळ कारणांमुळे आयपीओ आणते. बिझनेसला वाढवण्याकरिता, जुन्या कर्जाची परतफेड करण्याकरिता, न्यू प्रोडक्टला लॉन्च करण्याकरिता किंवा दुसरी कंपनी खरेदी करण्याकरिता. चला तर बघूया एखादी कंपनी कशी आयपीओ आणते. मित्रांनो, जेव्हा एखादी कंपनी आयपीओ आणायचा प्लॅन करते तेव्हा त्या कंपनीला डिटेल्स डॉक्युमेंट तयार करावा लागतो, ज्यामध्ये कंपनीचे सर्व डिटेल्स असतात, जसे कंपनीची हिस्ट्री, फायनान्शियल डिटेल्स, फ्युचर प्लॅन्स इत्यादी. या डॉक्युमेंटला DRHP म्हणजेच ड्रॉफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असे म्हणतात. कंपन्याने हे डॉक्युमेंट्स सेबीकडे सबमिट करावे लागतात. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही एक गव्हर्नमेंट संस्था आहे जी शेअर मार्केटला रेग्युलेट करते. ज्याप्रमाणे आरबीआय बँकला रेग्युलेट करते, सबमिट केलेल्या DRHP डॉक्युमेंटला सेबी रिव्ह्यू करते आणि आयपीओ आणण्याची परमिशन देते. परमिशन मिळाल्यानंतर कंपनी आयपीओ मार्केटमध्ये उतरण्यास रेडी होते. मित्रांनो, आयपीओ आणणे एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, म्हणून आयपीओ आणण्यासाठी कंपनी इन्व्हेस्टमेंट बँकला हायर करते. इन्व्हेस्टमेंट बँक आयपीओ आणण्याकरिता कंपन्यांना हेल्प करते. इन्व्हेस्टमेंट बँक कंपनी सोबत मिळून आयपीओ आणण्याचा प्लॅन बनवतात आणि नंतर आयपीओ लोकांसाठी ओपन केला जातो, जेणेकरून लोक त्यात अप्लाय करू शकतील. मित्रांनो, आयपीओ किमान 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवसांसाठी ओपन असतो. या स्टॉक एक्सचेंज हॉलिडे पकडले जात नाही. या पिरियडला आपण आयपीओचा इश्यू पिरियड देखील म्हणतो. आपल्याला आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर आपल्याला केवळ इश्यू पिरियड मध्येच अप्लाय करावा लागेल. चला तर मग आपण एका एक्झाम्पलने समजून घेऊया. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट केले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला एक्झाम्पल कडे वळूया. समजा की XYZ कंपनी आयपीओ द्वारे 1000 कोटी रुपये कलेक्ट करायचा प्लॅन करत आहे आणि त्यासाठी XYZ कंपनी तिचा 20% पार्ट सेल करू इच्छिते. कंपनी यासाठी 1 कोटी शेअर्स इश्यू करते आणि प्रत्येक शेअरची किंमत 1000 ठेवते. मित्रांनो, आयपीओ मध्ये शेअरची वाटप लॉट किंवा बंडल मध्ये केले जाते आणि नियम असा आहे की एका लॉटची किंमत 15,000 पेक्षा जास्त असू शकत नाही. अशा प्रकारे एका लॉट मधील शेअरची संख्या एका शेअरच्या प्राइस वरून ठरवली जाते. आपण XYZ कंपनीच्या एका शेअरची किंमत 1000 रुपये ठेवली आहे, त्यामुळे एका लॉट मध्ये फक्त 15 शेअर्सच येतील. इथे एका शेअरची किंमत 500 रुपये जर ठेवली तर एका लॉट मध्ये 30 शेअर्स असतील. मित्रांनो, आयपीओ ओपन झाल्यानंतर पब्लिक आयपीओ ला अप्लाय करते. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण आयपीओ मध्ये अप्लाय केला असेल तर आपल्याला शेअर मिळतीलच असे नाही, कारण की अनेकदा एखादी कंपनी इश्यू केलेल्या शेअरच्या संख्येपेक्षा जास्त शेअरसाठी पब्लिक अप्लाय करते. जर असे झाले तर आयपीओ ची वाटप कॉम्प्युटरने रॅन्डमली होते. जर आपण आयपीओ मध्ये 2 लॉट साठी अप्लाय केले असेल तर होऊ शकते की आपल्याला फक्त एकच लॉट मिळेल किंवा एकही लॉट मिळणार नाही. चला तर मग आता जाणून घेऊया की आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून करोडो रुपये कसे कमावले जाऊ शकतात. मित्रांनो, 1980 मध्ये विप्रो कंपनीने आपला आयपीओ लॉन्च केला होता. आयपीओच्या वेळी विप्रोच्या शेअरची किंमत 100 रुपये होती. जर एखाद्या व्यक्तीने आयपीओच्या वेळी 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते आणि विप्रोचे 100 शेअर घेतले असते आणि ते जर 2019 पर्यंत ठेवले असते तर बोनस आणि स्प्लिट मिळून 2019 मध्ये त्याच्याकडे एकूण 1,92,00,000 शेअर झाले असते. 2019 मध्ये विप्रो हा एका शेअरची किंमत सुमारे 250 रुपये होती. त्यामुळे 100 शेअरची एकूण किंमत सुमारे 482 कोटी रुपये असती. मित्रांनो, बोनस आणि स्प्लिट हे 2 मार्ग आहेत ज्याद्वारे कंपन्या त्यांच्या शेअर्स होल्डर्सना एक्स्ट्रा शेअर्स देतात. अशा प्रकारे आपण आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून करोडो रुपये कमावू शकतो.
पण लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्यांच्या फ्युचर ग्रोथची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यांचा व्यवसाय मध्ये चांगला वाढला आहे, अशा कंपन्यांचे आयपीओ मधील शेअर खरेदी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे आयपीओ मध्ये घेतलेले शेअर्स देखील लॉंग टर्म होल्ड करून ठेवावे लागतील. कारण जर जर आपण चांगल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली नाही आणि शेअर्स लॉंग टर्म साठी होल्ड केले नाहीत तर आपल्याला फारसा चांगला रिटर्न मिळू शकणार नाही. मित्रांनो, आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, आपण आयपीओ करिता कुठे अप्लाय करू शकतो? आयपीओ आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लाय करू शकतो. प्रत्येक बँका आयपीओ करिता ऑनलाईन अप्लाय करण्याची फॅसिलिटीज देते किंवा आपण आपल्या ब्रोकिंग फर्म जवळ आयपीओ अप्लिकेशन फॉर्म ऑफलाईन भरू शकतो. मित्रांनो, प्रत्येक ब्रोकरकडे आयपीओ अप्लाय करण्याची फॅसिलिटी नसते, त्यामुळे यासाठी तुम्ही तुमच्या ब्रोकरशी बोलणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा आपला आयपीओ वरील व्हिडिओ होता. त्यामध्ये आपण आयपीओ म्हणजे काय, आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून करोडो रुपये कशी कमवता येतात आणि आयपीओ मध्ये कुठून इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे जाणून घेतले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला या व्हिडिओशी संबंधित काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मित्रांनो, आमचे समोरचे व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.